Friends, today we are going to learn the second part of the lesson, the Androcles and the Lions. In the last video, we saw मागील व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं की अँड्रोकल्स त्या अत्यंत क्रूर, दुष्ट अशा त्याच्या मालकाच्या त्रासातून त्याने स्वतःची सुटका करून घेतली होती. तेथून त्याने पलायन केलं होतं आणि त्यानंतर अँड्रोकर्सने एका जंगलाचा आश्रय घेतला होता. त्या ठिकाणी अनेक जंगली हिंस्र पशु त्या ठिकाणी वावरत होते, परंतु त्याला त्यांची भीती नव्हती. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये अँड्रोकलच्या मालकाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या राजाकडे अँड्रोकल्स हा गुलाम पळून गेला आहे म्हणून तक्रार दाखल केली होती. आणि मग त्या राजाने अँड्रोकलच्या शोधार्थ त्याचे सैनिक इतरत्र पाठवले होते, त्या राज्यभर संपूर्ण पाठवले होते. हा दुसरा भाग आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पॅसेज आहे इट सो हॅपन दॅटपासून तर अगदी शेवटच्या वळीपर्यंत, म्हणजेच द टू फ्रेंड्स वेंट टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. आता आपण जे पॅराग्राफ दिले आहेत त्या पॅराग्राफचं वाचन करणार आहोत, मराठीत अर्थ जाणून घेणार आहोत, त्याच्यावर काही क्वेश्चन पेपर बेस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवणार आहोत आणि मार्जिन क्वेश्चन आहेत, न्यूज वर्ड्स आहेत, ते सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. मी तो पॅसेज वाचतो. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन out alone that day while the lion rested near the cave. आणि मग अँड्रोकल्स त्या जंगलातून पळून आल्यानंतर त्याने त्या सिंहाच्या पायातील काटा काढला होता. त्या सिंहाची आणि त्या दोघांची घट्ट अशी मैत्री झाली होती. आणि एक दिवशी अँड्रोकल्स त्या गुहेजवळ आराम करत होता. अँड्रोकल्स नाही, तो सिंह त्या गुहेमध्ये आराम करत होता एकटाच, आणि तो अँड्रोकल्स बाहेर गेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. दोघंही त्या सैनिकांच्या कचाट्यात सापडली, म्हणजे सैनिकांनी त्या दोघांनाही पकडले. द सोल्जर टूक देम बॅक टू द सिटी. त्या दोघांनाही घेऊन ते सैनिक शहरामध्ये आले. They put Androcles the chain in a prison. The lion was caged. अँड्रोकल्सला तुरुंगात टाकलं गेलं, त्याच्या हातापायाला साखळ्या बांधल्या गेल्या आणि तुरुंगात टाकलं गेलं आणि त्या सिंहाला एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं. इन दोज डेज people who were found to be guilty of serious crime were fed to the wild beast as punishment. आणि त्या काळामध्ये ज्या व्यक्तीकडून चुका व्हायच्या, ज्यांच्याकडून गंभीर असे अपराध व्हायचे, गंभीर असे गुन्हे व्हायचे, त्या लोकांना हिंस्र पशूंच्या समोर भक्ष्य म्हणून पाठवलं जायचे, त्यांना ती शिक्षा म्हणून दिली जायची. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्या काळामध्ये एखाद्या मालकापासून गुलामाने पळून जाणे हा अत्यंत गंभीर असा गुन्हा मानला जात होता. Therefore, Androcles was to throw to the wild beast. आणि अँड्रोकल्सला सुद्धा त्या मालकापासून पळून गेला होता, म्हणजे त्याने अत्यंत गंभीर असा अपराध केला होता आणि म्हणून त्याला सुद्धा त्या हिंस्र पशुसमोर त्याला भक्ष्य म्हणून पाठवण्याची शिक्षा दिली जाणार होती. ऑन द अपॉइंटेड डे, आणि शिक्षा दिवस ठरलेला होता, आणि त्या ठरलेल्या दिवशी the emperor arrived at the circus of took his place. आणि त्या गोल अशा वर्तुळामध्ये त्या अँड्रोकल्सला सोडण्यात आलं होतं. तो त्या ठिकाणचा जो राजा आहे, सम्राट आहे, तो त्या ठिकाणी आला. तो त्याच्या सिंहासनावरती बसला. द क्राऊड चीअर्ड लाऊड. लोकांनी खूप जोरजोरात वर द्यायला सुरुवात केली. The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena.
तुताऱ्यांचा आवाज झाला, तुताऱ्या वाजवल्या गेल्या आणि त्याचबरोबर अँड्रोकल्सला त्या रिंगणात आणलं गेलं, त्या ठिकाणी आणलं गेलं. द ट्रम सॉरी ही चेन वॉज अनबाउंड. त्याच्या हातातल्या साखळ्या ज्या आहेत त्या काढल्या गेल्या, हातापायाच्या साखळ्या बांधल्या होत्या त्या काढल्या गेल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो अत्यंत अशक्त आणि दुबळा वाटत होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला नक्कीच आता खात्री झाली होती की हा आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट द ऑपोजिट साईड अ गेट वॉज रेज्ड अँड फ्युरियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. आणि दुसऱ्या विरुद्ध बाजूला त्या एक गेट उघडलं गेलं आणि त्यातून अत्यंत क्रोधित असा सिंहाला त्या रिंगणात मुक्त केलं गेलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरियस. आणि भुकेने तो अत्यंत क्रोधित झाला होता, अत्यंत संतप्त झालेला होता. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फेअर. अँड्रोकल्सला मात्र भीती खूप वाटली. बट ही पुट अ ब्रेव फ्रंट. परंतु तेव्हा त्याचं धैर्य एकवटलं, त्याने त्याचं सगळं काही शौर्य आहे ते एकवटलं. याच्यावरती मार्जिन क्वेश्चन विचारले आहेत बघा. वेअर डिड द सोल्जर पुट अँड्रोकल्स अँड द लायन आफ्टर कॅप्चर. अँड्रोकल्सला आणि सिंहाला पकडल्यानंतर कुठे घेऊन गेले, तर त्याचं उत्तर आहे द सोल्जर put Androcles and the lion after their capture. The Androcles in a chain in a prison. The lion was caged. किंवा याचं उत्तर असून वेगळ्या पद्धतीने देता येईल. The soldiers put Androcles. The next question is, what did Androcles feel after he was brought to the arena? म्हणजे अँड्रोकल्सला त्या रिंगणात पाठवलं काय वाटलं, त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फेअर. वी आर गोइंग टू नेक्स्ट स्लाइड. या ठिकाणी क्वेश्चन पेपर बेस्ड ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग. पुढील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. द सेंटेन्स इज द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस. आयडेंटिफाय द सेंटेन्स अँड कन्वर्ट इट इन टू द सिम्पल प्रेझेंट टेन्स. वी हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स अँड कन्वर्ट the same sentence into the simple present tense. The answer is the given sentence tense is simple past tense and we have to convert into simple present. The answer is the emperor arrives at circus. The second activity is same. Androcles had gone out alone that day. Now we have to once again identify the sentence, tense of the sentence and convert into present perfect tense. The tense of the given sentence is past perfect tense and we have to convert it into present perfect tense and the answer is Androcles has been going out alone that day. The second question paper based activity is asked here. Arrange the following words in alphabetical order and the words are given is here. Two activities are given here. दोन ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. एका ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अक्षराने सुरुवात झालेले शब्द दिले आहेत आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सेम लेटरने सुरू झालेले शब्द दिले आहेत. तर आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर पाहूया. उत्तर आहे अलोन, बोथ, केव, डेज, एंड, फिअर, गेट अँड हाय. अँड द सेकंड ॲक्टिव्हिटीज आन्सर इज दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर आहे केज, केव, सर्टन, चेन, सर्कस, क्राईम, क्राउड. अँड द लास्ट क्वेश्चन
is open ended. The question is, what will you do if we see lion in front of you? हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. 2 मार्काचे आपल्याला विचारला जातो आणि याचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. याचं उत्तर मी काय सांगणार नाहीये. पुढे आपण जाऊया. पुढचा पॅराग्राफ आपण वाचूया. शेवटचा पॅराग्राफ आहे. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. सिंहाने अँड्रोकल्सला पाहिलं आणि त्या अँड्रोकल्सच्या दिशेने तो गर्जना करत धावू लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. आणि त्याच्या मार्गामध्ये तो अचानकपणे थांबला. देन इट मूव्ड स्लो फॉरवर्ड. नंतर तो हळुवारपणे त्या अँड्रोकलच्या दिशेने चालू लागला. ऑल इट्स रेक सीम टू हॅव मेल्टेड. आणि त्या सिंहात सगळा राग, सगळा संताप, सगळा क्रोध हा जणू काही निघून गेला होता. अँड्रोकल्स सॉ धिस टू. अँड्रोकल्स सुद्धा हे सगळं पाहिलं. इच फ्रेंड रेकॉग्नाइज द अदर. आणि दोघां मित्रांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टूवर्ड अँड्रोकल्स अगेन. बट व्हेन इट रीच हिम इट बिगॅन टू पुअर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि प्रत्येकाला आश्चर्यचकित झाले. जेव्हा तो सिंह अँड्रोकलच्या जवळ गेला, पुन्हा एकदा अँड्रोकलच्या जवळ गेल्यानंतर त्याने त्या अँड्रोकलच्या अंगाला त्याचा अंग घासू लागला आणि तो त्याला चाटू पण लागला. अँड्रोकल्स हग द लायन. अँड्रोकल्सने त्या सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. तो त्याला सुटका झाली म्हणून तो रडू लागला. त्याला त्या खूप आनंदसुद्धा झाला. द ऑडियन्स इन्क्लूड द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. सगळं प्रेक्षक ते दृश्य अगदी नम्र होऊन पाहत होते, आश्चर्यचकित होऊन पाहत होते. पीपल बिगॅन टू चेअर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोकल्सची मुक्तता करावं म्हणून आरडाओरडा करू लागले. द एम्परर आस्क अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. त्या एम्पररने अँड्रोकल्सला त्या सिंहाच्या विचित्र वागण्याविषयी स्पष्टीकरण देण्यास सांगितलं. When he heard the whole story, the emperor was also moved by gratitude and friendship between the man and beast. जेव्हा त्या सम्राटाने त्या सिंहाची आणि अँड्रोकलची कथा ऐकली त्यावेळेस मात्र तो जो सम्राट आहे तो भारावून गेला, प्रभावित झाला. त्यांच्या त्या मैत्री पाहून, एक पशु आणि एक मानव यांच्यातील मैत्री पाहून तो प्रभावित झाला. ही ऑर्डर दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. आणि त्याने लगेच आज्ञा केली अँड्रोकल्सला मुक्त करा. ही वुल्ड नो लॉंगर बी स्लेव. आणि इथून पुढे तो कोणाचाही गुलाम होऊ शकणार नाही. व्हेन द एम्परर आस्क्ड अँड्रोकल्स दॅट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक, अँड्रोकल्स रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. अँड्रोकलने दुसरी इच्छा विचारली तेव्हा अँड्रोकल्स मला माझ्यासाठी काय नको आहे, पण मला मला जसं मुक्त केलं आहे तसं त्या सिंहाला सुद्धा मुक्त करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. पुन्हा एकदा ते दोघे मित्र जंगलामध्ये मुक्त जीवन जगण्यासाठी गेले. अशा प्रकारचा पॅराग्राफ. ह्याच्यावर मार्जिन क्वेश्चन पहिला विचारला आहे. हाऊ डीड द हंग्री लायन चेंज वेन ही सॉ हिज फ्रेंड. त्या भुकेल्या सिंहाने जेव्हा त्याच्या मित्राला पाहिलं तेव्हा काय झालं, काय बदल घडले त्याच्यामध्ये. द आन्सर आहे when the hungry lion saw his friend, each friend recognized each other and all his hunger and rage seemed to have melted. The second margin question is here, how did the emperor reward Androcles? The answer is the emperor ordered that Androcles and the lion should set free. Now question based activity पाहूया.
आता आपण अशा प्रकारे आपला हा लेसन संपलेला आहे. थँक्स. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू पुढच्या नवीन पाठामध्ये. थँक्स वन्स अगेन.